हा तो सांगतोय काय बॅट्समॅन नाम बॅट्समॅनचं नाव सांगायचं आहे. तुमचा एक्स्ट्रा प्लेअर कोण आहे गोला फलंदाजवाल्यांचा? मयूर मयूर स्ट्राईकला आहे आणि हा विजय ना नॉन स्ट्राईकला विजय. बॉलरचं नाव सांगायचं बॉलर रोहित. बॉलर नेम रोहित. भूषण साहेब इकडे यायचं आहे. भूषण भूषण साहेब तुमचं स्वागत आहे या ठिकाणी. भूषण साहेब इकडे या. सुंदर चेंडू या ठिकाणी रोहित यांच्या मार्फत एका धार समाधान. नॉन स्ट्राईकला आले ते विजय मयूर आणि स्ट्राईकला आहेत ते विजय. मयूर मयूर संघ धावसंख्या वाढते. संघ धावसंख्या 2. रोहित सामना करतील मयूर. आणि एका धार समाधान आणि आज 2 धावा. पंचांचा इशारा 2 धावांचा. मयूर सामना करतील रोहित यांचा. सुंदर चेंडू आणि सुंदर गॅदर केलेला चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू. पुढच्या चेंडू टाकतील मयूर यांना. एक निर्धाव चेंडू आणि हा एका धावेत बर. एका धावेने संघ धावसंख्या वाढते 5. रोहित सामना करेल मयूर. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. रोहित यांचा चांगलं षटक या ठिकाणी संपवलं आहे. संघ धावसंख्या 1 षटक समाप्तीनंतर 5. 4 ओव्हरची मॅच आहे. भूषण चौधरी यांचं या ठिकाणी स्वागत आहे. भूषण चौधरी मयूर मयूर 5 झाले. विजय विजय स्ट्राईकला विजय. या ठिकाणी विजय यांच्या स्वरूपात 1 धाव. एका धावाच्या संघ धावसंख्या वाढते. संघ धावसंख्या 6. बॉलर नाम बॉलरचं नाव आदिल. बॉलर नेम आदिल. संघ धावसंख्या वाढते. संघ धावसंख्या 7. आता स्ट्राईकला मयूर. आता विजयने मारलेला. आता मयूर आला परत. आदिल पुढच्या टोचं टाकतील मयूर यांना. आदिल टू मयूर. आणि हा सुंदर शॉट चौकारच्या दिशेने मारला चेंडू. 9+4. मयूर 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 आहे स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला तो विजय. सुंदर चोरटी धाव या ठिकाणी घेतली ती मयूर याने. संघ धावसंख्या वाढते. संघ धावसंख्या 14. दुसरं षटक चालू असताना संघ धावसंख्या 14. या ठिकाणी मयूर यांच्या स्वरूपात धक्का बसतोय. हिमालय गार्डन यांचं चांगलं क्षेत्र या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला. बॅट्समॅन नाव बॅट्समॅनचं नाव श्लोक. श्लोक एका धार समाधान.
संघ धावसंख्या वाढते. संघ धावसंख्या झाली ती 15. 2 षटक समाप्तीनंतर संघ धावसंख्या झाली ती 15. विजय विजय. आता आलाय तो श्लोक. स्ट्राईकला आहे तो श्लोक. नॉन स्ट्राईकला आहे तो मयूर. बॉलर नेम अमन. सुंदर चेंडू अमन यांचा. एकाधार समाधान. मयूर स्ट्राईकला आहेत ते मयूर. गोलंदाजासाठी आहेत ते अमन. पाहूया पुढच्या चेंडूचा सामना करतील मयूर. एकाधार समाधान. संघ धावसंख्या वाढते. संघ धावसंख्या 17. तिसरं षटक चालू असताना संघाची धावसंख्या 17. सुंदर क्षेत्ररक्षण ठिकाणी पाहायला मिळते हिमालय गाड्या यांच्या स्वरूपात. एकाधार समाधान. अमन यांचा पुढचा चेंडू श्लोकसाठी आणि हा अवांतर डिक्लेअर स्वरूपात 1. डिक्लेअर में स्ट्राइक नीचे सेम. अमन श्लोक. सुंदर चेंडू. सुंदर गोलंदाजी करत असताना अमन. स्ट्राईकला आहेत ते मयूर. संघ धावसंख्या वाढते. संघ धावसंख्येत भर पडून या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात धक्का बसतोय तो शंभूराजेंना. मयूर यांच्या स्वरूपात मयूर आउट झालाय. संघ धावसंख्या झाली ती 20. बॅट्समॅनचं नाव नवीन बॅट्समॅन सूरज. केवळ सूरज की सचिन. हा मध्ये बोलला ना बॅट्समॅनचं नाव विचारलं. बॅट्समॅन सचिन. बॉलर सूरज. सूरज सामना करतील श्लोक. अवांतर धावसंख्येने भर. संघ धावसंख्येत भर. संघ धावसंख्या वाढते. संघ धावसंख्या झाली ती 22 आणि ह्यात 2 धावा. 2 धावा. सूरज सामना करतील श्लोक आणि हा त्रिफळाची. त्रिफळाची त्यांची जागा घेण्यासाठी आले ते योगेश. शंभूराजे टीमचा योगेश. गोलंदाजासाठी आहेत ते सूरज. संघ धावसंख्या झाली ती 24. सुंदर गोलंदाजीचा प्रत्यक्ष टॅर्गेटिंग पाहायला मिळालं आपल्या सूरज यांच्यातून. बॅट्समॅनचं नाव नीरज. गोलंदाजासाठी आहे ते सूरज, नीरज आणि हा त्रिफळाची हॅट्रिक. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाले आपल्याला सूरज यांच्या मते.
या ठिकाणी फर्स्ट हाफ झालेला आहे. धावसंख्या झाली ती 24. 25 टू विन. चोवीस झालाय 25 विन. पंचांनी सामना चालू करायचा. बॅट्समन आहेत. अमन स्ट्राईकला आहे तो. अमन. नॉन स्ट्राईकला कोण आहे? दीपक. अमन. अमन. लेग अंबरसाठी आहे ते अभि. स्ट्राईकला आहे मेन पंच म्हणून शिशिर. अमन आणि बॉलर नेम आहे श्लोक. संघ धावसंख्या पोचते 2 या धावसंख्येवर. अमन थोडीशी बॅटिंगची ॲक्शन जरा निराळीच अमन यांची. आणि हा एका धाव्यावर समाधान. संघ धावसंख्या वाढते. संघ धावसंख्या झाली ती 3. दीपक आणि अमन. सुंदर क्षेत्ररक्षण योगेश यांच्या मार्फत. एका धावावर समाधान. संघ धावसंख्या वाढते. संघ धावसंख्या झाली ती 4. स्ट्राईकला आले ते दीपक. गोलंदाजसाठी आहे ते श्लोक. 25 धावांचं आव्हान घेऊन उतरले ते दीपक आणि अमन. आणि हा सुंदर चेंडू यष्टीचित. बॅट्समनचं नाव आहे मनोज. मनोज. दीपक यांची जागा घेण्यासाठी चालले ते मनोज. पाहूया. 4 बॉल. स्कोर अंपायर सांगायचं आताचं काय आहे? डॉट बॉल आहे. अंपायरने मध्ये थांबवलेलं चौका होता. डेड बॉल ना. डेड बॉल. शेवटचा बॉल आहे. श्लोक मनोज. या ठिकाणी चालले ते रोहित. मनोज यांची जागा घेण्यासाठी. सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना शंभूराजे. चार रन मारले. 4 बॉलला 2 विकेट गेले. षटक संपलाय. षटक संपलाय. ये लिहायला आता. पहिलं षटक समाप्तीनंतर संघ धावसंख्या झाली ती 4. 25 टू विन साठी
झगडत असताना अमन यांच्या बॅटमधून निघालेला मिडॉनच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं ते. आणि संघ धावसंख्येत एका धावसंख्येनं भर. संघ धावसंख्या वाढते. संघ धावसंख्या 5. रोहित, सचिन आणि एका धार. सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावसंख्येनं संघ धावसंख्या वाढते. संघ धावसंख्या झाली ती 6. अमन, सचिन. गोलंदाजी करतात सचिन, अमन. सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. 25चं आव्हान स्वीकारत असताना अमन आणि रोहित. हा 2 धावा. 7 2 9 8. संघ धावसंख्या त्या 8. 2 गडी गमावत असताना संघ धावसंख्या 8. सुंदर चेंडू. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण योगेश यांच्या मार्फत. संघ धावसंख्या 9. रोहित, सचिन. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू टाकतील. सामना करतील रोहित. आठ 9 संघ धावसंख्या झाली ती 9. योगेश, अमन. संघ धावसंख्या झाली ती 10. शंभूराजे चांगली गोलंदाजी करत असताना शंभूराजे. एका धार समाधान. धावून पण 2च काढलेत आणि डिक्लेअर पण 2. काय फरक पडतो? आताचे 2 नाही पण धावून आणि या वेगळे होते. 3 झाले. मग 3 झाले. धावून झाले होते एक कंप्लीट. ओव्हरथ्रो मध्ये पण त्यामध्येच येतो नाही नाही वेगळे होते. सुंदर क्षेत्ररक्षण. संघ धावसंख्या वाढते. संघ धावसंख्या झाली 13. योगेश पुढच्या चेंडूतील रोहित यांना. आणि हा धावबाद. अमन धावबाद होतोय. तिसरं षटक चालू असताना संघ धावसंख्या झाली ती 13. सूरज 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 या ठिकाणी चांगलं किपिंगचं या ठिकाणी आपल्याला प्रदर्शन झालंय ते सचिन यांच्या मार्फत. योगेश
सुंदर बॉल आहे या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली योगेश यांच्या मार्फत. बॉलर नेम मयूर मयुरेश मोरिया स्ट्रायकर आणि ध्रुव वारिस 2 कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे. मोरिया स्ट्रायकर ध्रुव वारिस 2 कॅप्टन टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. इंगळे कॅप्टन टॉच करून घे ना टॉच. मोरिया स्ट्रायकर ध्रुव वारिस 2 कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. तिकडे घे टॉस तिकडे टॉस घेत त्याचे. मोरिया स्ट्रायकरचं कोण आहे कॅप्टन? मोरिया स्ट्रायकरचं कॅप्टन कोण आहे का बाबा? या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. मयुरेश पुढचा चेंडू टाकतील. 2 धावसंख्येने संघ धावसंख्या वाढते. संघ धावसंख्या झाली ती 16. 4 गडी बाद 16. 4 बॉलमध्ये 9 रनची गरज. 2 चौकार आणि 1 वनडी. बघूया मयुरेश आणि गणेश. आताचा नो बॉल. आताचे 2 रन्स प्लस 9 असे 2 4ला 7. संघ धावसंख्या वाढते. चौकाराने संघ धावसंख्या झाली 22. संघ धावसंख्या ते 22. 25 टी विन. 3 रनची गरज. चौका. बॉलकडे लक्ष ठेवायचं आहे. बॉलकडे सूरज मॅन ऑफ द मॅच. त्याला दे मॅन ऑफ द मॅच. सूरज 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 हॅट्रिक प्लस धावा किती? 4 8 9 10 12. हॅट्रिक आणि 12 रन्स. मॅच विनरमध्ये महत्त्वाचा वाटा आहे तो सूरज यांचा. सामन्यावर ठरत आहे सूरज. आता होणारा सामना ध्रुव वारिस 2 मोरिया 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 स्ट्रायकरचे कोण आहेत?